मित्रांनो विनंती असेल या ठिकाणी जाकमाता श्रीवर्धन संघ आपण मात्र या ठिकाणी सॉरी जाकमाता श्रीवर्धन संघ या ठिकाणी आलेला आहे। विनंती असेल या ठिकाणी मसोबा मी विनंती करतोय या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे। मी दीपक कदम यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचंय। या ठिकाणी सत्कार केला जाईल अर्थातच ज्याने खरोखरच आपल्या नेतृत्वानं आपल्या कर्तृत्वानं आपल्या जसवली गावामध्ये सुद्धा कबड्डीचा संघ निर्माण करण्याचा फार महत्त्वाचा प्रयत्न केला होता असे आमचे सर कातकर सरांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे। मी विनंती करतो दीपक कदम यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कातकर सरांचा या ठिकाणी आपण सत्कार करावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो। सत्कार केला जातोय आपल्या गुरुवर्याचा आणि टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत। आपले सर आहेत आपल्या शाळेवरचे सर आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांकडून गुरूंचा सत्कार केला जातोय। आज गुरु पौर्णिमा झालाय सारखं वाटतंय। धन्यवाद। रोहित कदम आपण पुढे यायचंय। रोहित कदम पंचांना विनंती असेल आपण मैदानाकडे यायचं आहे। दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण देखील या ठिकाणी अधिक वेळ न घेता सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे। दोन्ही संघ या ठिकाणी मैदानावरती सज्ज झाले आहेत। सत्कार केला जातोय अर्थातच या स्पर्धेचे प्रायोजक सन्माननीय संदीप पाटील महेश्वरी संदीप पाटील यांच्या यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेला तृतीय क्रमांकाचं रोख स्वरूपाचं पारितोषिक 4001 रुपयाचं पारितोषिक लाभले त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करतोय। शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। धन्यवाद। असं सहकार्य आमच्या या कबड्डी स्पर्धेला लाभो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो। तसेच प्रेक्षकांमध्ये सिद्धार्थ बोरकर आपण असाल तर या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। ज्यांच्याही माध्यमातून या ठिकाणी भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असतात असे एक जबरदस्त आयोजक तसेच जय गणेश मित्र मंडळाचे सदस्य सिद्धार्थ बोरकर विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। तसेच सर्वांच्याच माहितीसाठी येत्या 15 मे रोजी जय गणेश मित्र मंडळ आयोजित कबड्डी प्रीमियर लीग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। येत्या 15 मे रोजी लीग सिस्टीम स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। 8 संघ या स्पर्धेमध्ये या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतील। या स्पर्धेचा प्रथम क्रमांक रोख रक्कम 20,000 व भव्य चषक, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 10,000 व भव्य चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 5,000 व भव्य चषक, उत्कृष्ट चढाई पकड व सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना स्मार्ट वॉच दिले जातील। स्पर्धेचं ठिकाण असणार आहे श्री सोमजाई मंदिराचं भव्य पटांगण आणि स्पर्धेसाठी संपर्क अमय कर्देकर, मयुरेश मयेकर, सूरज कर्देकर, सिद्धार्थ बोरकर आणि आकाश कर्देकर। धन्यवाद। सामन्याला होते सुरुवात अर्थातच जाकमाता विरुद्ध मसोबा अशी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। जर्सी क्रमांक 8 जाकमाता संघाच्या प्रांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। मसोबा संघाचा चढाईपटू अर्थातच विजय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु आपल्या संघाला विजय प्राप्त करून देईल काय हे पाहणे देखील निर्णायक ठरणार आहे। अनुभवी खेळाडू आहेत श्रीवर्धन संघाकडे सातत्याने या ठिकाणी खेळ करताना पाहायला मिळतात। विजय रिक्त हस्त्या माघारी परतला प्रत्युत्तरास चढाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। तसेच राजाजी भगत कबड्डी प्रेमी दादा विनंती असेल आपण देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। राजाजी भगत दादा मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। ओहो जबरदस्त या ठिकाणी गुणांची कमाई पाहायला मिळाली। तसेच सुरेशजी साखरे आपल्याला देखील या ठिकाणी विनंती करतोय दादा आपण देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। ही विनंती या ठिकाणी आयोजकांकडून आपल्याला या ठिकाणी केली जाते। जर्सी क्रमांक 3 मैदानावरती सज्ज झालाय चढाईसाठी। किती गुणांची लयलूट करेल किती गुणांची कमाई आता मात्र पंचांनी ते मात्र खेळाडू मोजण्यास सुरुवात केली आहे। जबरदस्त चढाई पाहायला मिळाली। मल्टिपल गुणांची चढाई आता मात्र 5 गुणांची कमाई आता मात्र केली। काय चढाई पाहायला मिळाली।
जबरदस्त प्रयत्न मात्र लाजवाब होता. प्रतिउत्तरात चढाई ज्याच्या वारंवार चढाई पाहायला मिळतात. रुद्र ओहो कमालीचा फुटवर्क. आता मात्र एका गुणाची कमाई. प्रतिउत्तरास चढाई पाहायला मिळेल. विजय अनुभवी खेळाडू आहे, परंतु मैदानामध्ये विजय इथे मात्र तुम्हाला आपल्या संघासाठी करावा लागेल. 3 खेळाडू 4 क्षेत्रात आता मात्र धावून गेलाय. सुपर टॅकलची नामी संधी. किती गुणांची चढाई करेल पाण्या निर्णायक ठरणार आहे. निश्चितच अगदी निसर्गरम्य वातावरणात या कबड्डी स्पर्धेचं नियोजन भारदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेसाठी लाभलेले रायगड जिल्ह्यातील नामवंत पंच म्हणून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी लाभलेले त्यांचं देखील या ठिकाणी आभार. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय RNP स्पोर्ट्स श्रीवर्धन या YouTube वाहिनीवरती आपल्याला थेट प्रक्षेपण या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चितच या ठिकाणी या मैदानावरती रसिक वर्गाची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. प्रतिउत्तरात चढाई विजय मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर टॅकलची नामी संधी. तसेच राजेजी चौलकर साहेब यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. राजाजी भगत यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतोय राजाजी उलेकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मानसन्मान करायचा आहे. राजाजी भगत साहेब यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. मी राजाजी उलेकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मानसन्मान करायचा आहे. अतिथी देवो भव. निश्चितच मान्यवरांचा मान सन्मान या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पुढील सामना या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय. तसेच राकेशजी रटाटे विनंती असेल आता आपण देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. राकेशजी रटाटे आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. पुढील सामना या ठिकाणी असणार आहे. खेळण्याच्या दृष्टिकोनातून अगदीच या ठिकाणी पहिला पुकार या ठिकाणी दिला जातोय. विंजबा देवी विरुद्ध विठ्ठल आली. विनंती असलेल्या ठिकाणी दोन्ही संघाला आपणाला खेळण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सुरेशजी साखरे यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. मी या ठिकाणी विनंती करतोय राकेशजी अंजरलेकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी साहेबांचा मानसन्मान करायचा आहे. राकेशजी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मानसन्मान करायचा आहे. सुरेशजी साखरे यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. खेळण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पहिला पुकार या ठिकाणी दिला जातोय. विंजबा देवी विरुद्ध विठ्ठल आळी. खेळण्याच्या दृष्टिकोनातून पहिला पुकार या ठिकाणी दिला जातोय. मित्रांनो, सामना संपल्याच्या नंतर लगेचच विना विलंब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अधिक वेळ न घेता या ठिकाणी लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेळ खूप झालेला आहे, परंतु या ठिकाणी ही स्पर्धा जवळजवळ आपण 2 तास लेट जातोय पुढे. विनंती असेल या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. जबरदस्त ओहो रनिंग किकचा प्रयत्न सक्सेसफुल या ठिकाणी पाहायला मिळाले. रुद्र मात्र या ठिकाणी सक्सेसफुल ठरलाय. चढाईस प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळते. मागील चढाईमध्ये 5 गुणांची कमाई केली होती. जर्सी क्रमांक 3 चढाईसाठी सज्ज झालाय. वादळी चढाई ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. राकेशजी रटाटे दादा विनंती असेल आपण देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. राकेशजी रटाटे दावा केला जातोय गुणासाठी, परंतु येथे मात्र यशस्वी होतील का? चला, रुद्र चढाईसाठी या ठिकाणी सज्ज झालाय. वारंवार चढाया आणि सक्सेसफुल चढाई ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. कमालीचा फुटवर्क मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ओ किती गुणांची चढाई, परंतु इथे मात्र जेर बंद केलंय. रुद्र आता मात्र मैदानाच्या बाहेर. विजय चढाईसाठी सज्ज झालाय. निश्चितच इथे मात्र आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला जाईल का? पाड निर्णायक ठरणार आहे.
मसोबा विरुद्ध जागमाता अशी लढत मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. शांतरित्या मैदानाच्या आतमध्ये खेळी करताना काहीशा गुणाने आघाडीवरती आहे संघ मसोबा. ही जाणीव ठेवून विचारपूर्वक चढा या ठिकाणी केल्या जातात. रिक्त हस्त्या माघारी परतले. प्रत्युत्तरास नौका चढाईपटू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओ हो जर्सी क्रमांक 12 लातेने गुड मारण्याचा प्रयत्न. तसेच कबड्डी प्रेमी सन्माननीय जाधवजी दादा विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. कबड्डी प्रेमी जाधवजी आपल्याला या ठिकाणी विनंती असेल आपण देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही संघांना खुशखबर आहे. जर आपण 3 गुण प्राप्त केला तर अरिफ राऊत यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज त्या ठिकाणी दिला जाईल. दोन्ही संघाच्या खेळाडूंना खुशखबर असणार आहे. जर आपण 3 गुण प्राप्त केला तर अरिफ राऊत यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज त्या ठिकाणी दिला जाईल. ओ हो किती गुणांची लई लूड, परंतु इथे मात्र इच 1 पॉइंट. दोन्ही संघाकडे 1-1 गुण. चढाई सज्ज झालाय. रुद्राची चढाई निश्चितच सातत्यानं गुणांची कमाई करून देणारा हा चढाईपटू. वादी चढाई निश्चितच पाहायला मिळतील, परंतु मैदानामध्ये जर्सी क्रमांक 777 पाहायला मिळतो. रिक्त हस्त्या माघारी परत त्याचं बाडस. काहीशा गुणांची आघाडी आहे, परंतु तीच आघाडी कायम टिकून ठेवायची असेल तर शांतरित्या खेळ करावा लागेल. पिछाडीवरती संघ आहे जागमाता श्रीवर्धन. पिछाडी भरून काढायची असेल तर वाऱ्यासारखा वेग जागमाता संघाला मात्र वाढवावा लागेल. टाइम आउट घेतला जातोय, रणनीती आखली जाते आहे, डाव पेच आखला जातोय, आराखडा आखला जाईल. काय घडेल या सामन्यामध्ये जागमाता विरुद्ध मसोबा अशी लढत पाहायला मिळते. कोणता संघ या ठिकाणी विजय प्राप्त करेल? निश्चितच या स्पर्धेचा अंतिम विजयी संघ कोण ठरेल हा येणारा काळ सांगून जाईल. रुद्राची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. ओहो एका गुणाची कमाई या ठिकाणी पाहायला मिळते. जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. तसेच मी या ठिकाणी विनंती करतोय प्रवीणजी शिलकर सन्माननीय जाधवजी यांचा मानसन्मान या ठिकाणी करायचा आहे. प्रवीणजी शिलकर यांना विनंती करतोय सन्माननीय जाधव यांचा मानसन्मान या ठिकाणी करायचा आहे, विनंती असेल. तसेच आजच्या या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा झाला ते शुभमजी नागवेकर यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे, विनंती असेल. थर्ड रेड धोक्याची घंटा जिंकू किंवा मरू, अहो माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचं सुरू. जबरदस्त क्षेत्र रक्षण आता मात्र उभा ठाकलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शुभमजी नागवेकर विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आजच्या या स्पर्धेसाठी ज्याने पाणी पुरवठा केला शुभमजी नागवेकर आपण मात्र मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. रुद्र चढाईसाठी सज्ज झाला आहे. 4-1 झुंज देतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 खेळाडूंच्या रणक्षेत्रात सैरा वैरा धावताना पाहायला मिळतोय, परंतु रिक्त हास्य माघारी परतला. ओहो मध्यांतर झालाय.
या ठिकाणी खेळण्याच्या दृष्टिकोनातून मात्र दुसरा पुकार या ठिकाणी दिला जातोय. विंझबा देवी विरुद्ध विठ्ठल आळी विनंती असेल या ठिकाणी. विंझबा देवी विरुद्ध विठ्ठल आळी खेळण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी दुसरा पुकार दिला जातोय. विंझबा देवी विरुद्ध संघ असेल विठ्ठल आळी. आपण मात्र तिसऱ्या पुकाराला विना विलंब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद शुभमजी, आपण देखील आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात. आपल्या देखील मंडळाच्या वतीने अगदीच या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. मध्यांतर झालाय. मध्यांतरापर्यंत गुणफलक मसोबा 13 गुण, जाकमाता 6 गुण, नाम मात्र 7 गुणांची आघाडी. मसोबा या संघाकडे याची नोंद घ्यायची आहे. सर 13 आहे का 14 आहे सर? 14 करायचे. ओके ओके 8 गुणांची आघाडी. तसेच या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. तसेच या ठिकाणी मानसन्मान केला जातोय. शुभमजी नागवेकर यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेसाठी ज्यांनी पाणी पुरवठा केला रोहित कदम यांना विनंती करतोय की आपल्या शुभ या ठिकाणी शुभमजी नागवेकर यांचा मानसन्मान या ठिकाणी करायचा आहे. आजच्या या स्पर्धेसाठी ज्यांनी पाणी पुरवठा केला शुभमजी नागवेकर यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. रोहित कदम ज्यांच्या माध्यमातून ही साऊंड सिस्टीम आपण पाहतोय, हे डेकोरेशन ज्यांच्या माध्यमातून पाहतोय ते रोहितजी कदम यांच्या शुभ या ठिकाणी मानसन्मान केला जातोय. शुभमजी नागवेकर यांचा मानसन्मानाच्या या स्पर्धेसाठी ज्यांनी पाणी पुरवठा केला यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. चढाईसाठी सज्ज झालाय जर्सी क्रमांक 9. मजबूत ध्येय यष्टी लाभलेला चढाईपटू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. परंतु निश्चितच रिक्त असा माघारी परतण्याचा मानस पाहायला मिळेल. ना भीती ना माघार ना अन्यायाची माफी, शिवरायांच्या इतिहासात फक्त विजयाची थापी. शिवरायांच्या इतिहासात फक्त विजयाची थापी. थर्ड रेड धोक्याची घंटा वाजली आहे. गुणांची कमाई. ओ हो, जबरदस्त रनिंग हँडटच पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पाच खेळाडूच्या रड क्षेत्रात आता मात्र गुणांची कमाई केली जाईल का हे पाहणे निर्णायक ठरणार आहे. ओ हो, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आता मात्र उभा ठाकलाय. प्रत्युत्तरास चढाई. विजय मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुढे सामना विठ्ठळाई विरुद्ध संघ असेल विंझबा देवी. तिसरा पुकार देताच मित्रांनो आपण मात्र या ठिकाणी आता जी पकड केली त्यासाठी ख्वाजा शेठ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे विनीत श्रीवर्धनकर यांना. सामना संपताच आपण या ठिकाणी घेऊन जायचंय 100 रुपयाचं पारितोषिक. आपण रुद्रला बाद केल्याबद्दल या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. तसेच प्रेक्षकांमध्ये अब्बाजी शेख दादा विनंती असेल आपण देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अब्बाजी शेख तसेच अमितजी कदम आपणाला देखील या ठिकाणी विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. अमितजी कदम. ओहो, बोनस गुणचा प्रयत्न परंतु इथे मात्र सक्सेसफुल चढाई पाहायला मिळाली. हॅलो, या ठिकाणी या सामन्यामध्ये जर सुपर रेट झाली तर आरिज राऊत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दोन्ही संघांनी लक्ष द्यायचंय, खेळाडूंनी लक्ष द्यायचंय की ज्या सुपर रेट केली तर 500 रुपयाचं पारितोषिक आरिज राऊत यांच्याकडून दिलं जाईल. तसेच या ठिकाणी आजची जे पाहुण्यांसाठी जे जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली ती शैलेशजी खापणकर यांना विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. शैलेशजी खापणकर या ठिकाणी विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे.
टाइम आउट या ठिकाणी घेतला जातोय मसोबा संघ आपण पाहतोय या ठिकाणी रणनीती आखली जाते बऱ्याचशा गुणांनी या ठिकाणी आघाडीवरती आहे संघ मसोबा परंतु काहीशा गुणांनी या ठिकाणी पिछाडीवरती तर आपण पाहिला तर जाकमाता श्रीवर्धन संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय थर्ड रेड धोक्याची घंटा आता मात्र गुणांची कमाई करावी लागेल जर्सी क्रमांक 777 मैदानामध्ये सज्ज झालाय इथे मात्र यशस्वी चढाई करावी लागेल 5 खेळाडूच्या रण क्षेत्रात आता मात्र धावून गेलाय ओहो इथे मात्र उभा ठाकलाय जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं प्रत्युत्तरास चढाई पाहायला मिळते जर्सी क्रमांक 14 5 खेळाडूंच्या रणक्षेत्रात आपल्याला पाहायला मिळते जागमाता श्रीवर्धन वेग धारण करावा लागेल परंतु जबरदस्त कोपरा रक्षक काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय चढाई सज्ज शांतरित्या खेळ मैदानाच्या आतमध्ये विजय आपल्याला पाहायला मिळत आहेत बऱ्याचशा गुणांनी संघ आघाडीवरती आहे याची जाणीव ठेवून मात्र विचारपूर्वक चढा या ठिकाणी केल्या जात आहेत सामना संपायला शेवटची 5 मिनिटे मसोबा 17 गुण जाकमाता 8 गुण नाम मात्र या ठिकाणी 9 गुणांची आघाडी आहे ची नोंद घ्यायची आहे आता मात्र जाकमाता संघाला वेग धारण करावा लागेल वादळी चढाया कराव्या लागतील मल्टिपल गुणांच्या चढाया आता मात्र कराव्या लागतील चढाई इथे मात्र थर्ड अँड फायनल कॉल विठ्ठलाली विरुद्ध विंझबा देवी मित्रांनो सामना संपण्यापूर्वीच आपण या ठिकाणी येऊन थांबायचं आहे थर्ड अँड फायनल कॉल तुम्हाला पहिला कॉल या ठिकाणी सामना चालू होण्यापूर्वी दिला होता सेकंड कॉल मध्यंतरानंतर आणि फायनल कॉल ज्या वेळेला सामना संपण्यासाठी काही क्षण या ठिकाणी शिल्लक असतात अर्थात 5 मिनिट या ठिकाणी शिल्लक आहेत तत्पूर्वीच आपल्याला या ठिकाणी फायनल कॉल दिलेला आहे सामना संपण्या अगोदरच आपण या ठिकाणी मैदानाच्या शेजारी येऊन थांबायचं आहे जर्सी क्रमांक 11 गुणांची कमाई करावी लागेल परंतु इथे मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय मसोबा संघाकडनं कमालीचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय विजय आपल्याला पाहायला मिळत आहेत वारंवार चढाया पाहायला मिळाल्या विजय यांच्या परंतु विजयाला मात्र संघ विजयाच्या दिशेने घेऊन जावा लागेल 10 गुणांची आघाडी आहे आघाडी मोडून काढायची असेल तर जाकमाता श्रीवर्धन संघ आता मात्र वेग धारण करावा लागेल वाऱ्यासारखा वेग आता आपणाला सुद्धा वाढवावा लागेल सामना संपायला शेवटची 4 मिनिटे पंचांनी घोषित केली ओहो जबरदस्त इथे मात्र क्षेत्ररक्षण केलंय आता मात्र बारू रोखलंय वसोबा संघाच्या चढाईपटूच रुद्र मात्र मैदानामध्ये सज्ज झालाय गुणांची कमाई होईल का ओहो बोनस प्लस 1 गुणांची कमाई सामन्याला कलाटणी दिली जाईल का हे पाहणं निर्णायक ठरेल निश्चितच मित्रांनो आले तुफान किती अहो जिद्दला सोडली झेप घेतली आकाशी अहो स्वप्ने झाली पुरी लढलो आणि जितलो बी काट्याच्या वाटवरी दुश्मन बी आज मला वाकून सलाम करी अहो दुश्मन बी आज मला वाकून सलाम करी काही क्षण शिल्लक आहे सामन्यामध्ये पलटवार होईल का काहीच्याच गुणांची आघाडी रुद्र ओ हो कमालीचा रनिंग हँड 1 गुणांची कमाई टाइम आउट घेतला जातोय काही क्षण शिल्लक 6 गुणांची आघाडी मोडून काढायची असेल तर रुद्रला मात्र मल्टिपल गुणांच्या चढाया कराव्या लागतील जबरदस्त हाय व्होल्टेज सामना काटाकीर लढत काय घडेल या सामन्यामध्ये
पान निर्णायक ठरणार आहे. तसेच सुरेंद्रजीत चोगले यांना देखील आता विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यायचा. सुरेंद्रजीत चोगले जातोय सामन्याच्या दिशेने. जर्सी क्रमांक 777. रुद्राला मात्र मल्टिपल गुणांच्या चढाई कराव्या लागते. काही क्षण शिल्लक. पलटवार होईल का? पान निर्णायक ठरणार आहे. हो हो थर्ड रेड धोक्याची घंटा. काय घडेल या सामन्यामध्ये? सामना संपायला शेवटची. ओ हो आता मात्र उभा ठाकलाय. जेर बंद केलंय. 2 खेळाडू शिल्लक. काही 4 गुणांची आघाडी. ओ हो जबरदस्त शेवटचा चढाईपटू. शेवटचा चढाईपटू. ओहो कमालीचा क्षेत्ररक्षण. सामन्यामध्ये पलटवार पाहायला मिळाला. बघा सामना मात्र बरोबरीवर आहे. काही क्षण शिल्लक. बघा मगाचं पारितोषिक मात्र आता पंचाला लावलेलं आहे, परंतु काही हरकत नाही. सामन्यामध्ये लढत जबरदस्त आहे. सामना मात्र समान गुणावरती. काही क्षण शिल्लक. रुद्र मात्र चढाई सज्ज झालाय. काय कमालीच्या चढाई पाहायला मिळाल्या. निश्चितच मित्रांनो, जो लोग पानी से नहाते हैं वो रिवाज बदलते हैं. जो लोग पानी से नहाते हैं वो रिवाज बदलते हैं. जो लोग पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. जो लोग पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. मित्रांनो सामना संपायला शेवटचा मिनिट. आपण इतिहास वाचायला नाही तर इतिहास रचायला जन्माला आलोय. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. काही क्षण शिल्लक. समान गुणावरती सामना. इतिहास कोण रचेल या स्पर्धेमध्ये? जो संघ विजयी होईल तो मात्र आपला अस्तित्व कायम करेल. पराजित होईल त्याला मात्र 364 दिवस वाट पाहावी लागेल. रुद्र काय कमालीच्या चढाया मित्र पाहायला मिळाल्या. विजय चढाईसाठी पाहायला मिळतोय. बघा जबरदस्त लढत. समान गुणावरती सुटेल का हा सामना? रसिक वर्गाचं लक्ष आता मात्र वेधून घेतलंय. काय कमालीची लढत पाहायला मिळाली मित्रांनो. काही क्षण शिल्लक असताना 7 गुणाची आघाडी मसोबा संघाची होती, परंतु तीच आघाडी मात्र रुद्र याने बदलून काढली. सामना संपलाय समान गुणावरती. सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायला का हरकत आहे का? जबरदस्त लढत मित्रांनो पाहायला मिळाली. निश्चितच 5-5 चढायांवरती हा सामना पाहायला मिळतोय. सर्वांनीच निश्चितच रसिक वर्गाचे मन जिंकलेत. तसेच सुरेंद्रजी चोगले यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रदीपजी शिलकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मानसन्मान करायचा आहे. प्रदीपजी शिलकर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मानसन्मान करायचा आहे. प्रदीपजी शिरकर यांचा मानसन्मान, सुरेंद्रजी चोगले यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवला त्याबद्दल आपलं देखील अगदीच हृदयाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत, धन्यवाद आणि आभार देखील. निश्चितच जबरदस्त लढत पाहायला मिळाली. काटाकीर लढत मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळाली. सामना
ज्या वेळेला काही क्षण शिल्लक होते 5 मिनिटं ज्या वेळेला होते त्यावेळेला मित्रांनो 8 गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु तीच 8 गुणांची आघाडी मात्र मोडून काढली आहे. रुद्राच्या मल्टिपल गुणांच्या चढाया आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुढील सामना विटाळी विरुद्ध संघ असेल विंझबा देवी. दोन्ही संघ विंझबा देवी विरुद्ध विटाळी या दोन्ही संघांना ठिकाणी विनंती असेल आपण मात्र जलद तयारीत राहायचं आहे. लगेचच मैदानाच्या दिशेने यायचं आहे मित्रांनो. 5-5 चढाया आहेत, आपण देखील या ठिकाणी या चढायांचा आस्वाद घ्यायचा आहे. मॅच झाली की लगेच आपण मैदानात यायचं आहे. विनंती असेल विंझबा देवी विरुद्ध विटाळी.